रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपल्याला 2 वासरांचे फेरे काढायचे होते गोड्यासोबत. मग गोपीनाथ शेठ बालवडकर यांचा जो आपल्याकडे हिरा आला होता बांडा बारका, त्याचा फेरा आपण 2 रामभाऊसोबत काढले होते पहिले. पण बैलासोबत 2 झाले. मग जरा वड काढायची होती, वासरू काय बाहेर वडत नाही म्हणून नथनी पण नव्हती टाकली आपण बिना नथनीचे. व्हिडिओमध्ये परत बघू शकता तुम्ही तळापासून की वासरू एकदम सरळ पळतंय. त्यांनी कोरच वासरू घरच्या गायला झालेलं आपल्याकडे सोडलं होतं. मग वासरू तर सरळ पळतंय आपल्याकडे आल्यानंतर चालवून शिकून सगळं, पण त्याची वड काढली पाहिजे, स्पीड वाढलं पाहिजे म्हणून ह्या गोड्यासोबत टाकलं. बघू शकता व्हिडिओमध्ये गोडं पण कसं पळतंय. ओके, त्याचा फेरा झाला. त्यानंतर आपल्याला रुद्राचा फेरा काढायचा होता. रुद्राचा आपण आधी काढलं होतं तुम्हाला माहिती आहे, पण रुद्रा काय करायचा थोडंसं बाहेर वाढायचा, म्हणजे दमत होतं वासरून, बाहेर पण वडत होतं. पण ह्या फेऱ्याला बघू शकताय गोडीसोबत ज्या वेळेस आपण झोपलाय त्याला आत्ता, तर वासरू एकदम तळापासून कसं मैदानात हाणतोय आपण वासरू, त्या लेवलच्या वासरासोबत निघतंय. पण काय करतंय, एक 600-700 फूट पळालं की पुढे जाऊन दमले वासरू. बघू शकता व्हिडिओमध्ये. त्याच्यावरती आपल्याला अजून काम करायला लागणार आहे. आताचे 15 दिवस झालेत, पण तळापासून कसं गोंडा टाकूनच पळतंय वासरू गोड्याच्या बराबरीने एकदम खालून. लय स्पीड लावते, पण बाहेर वाढायचं बंद झालं, ही महत्वाची गोष्ट आहे. काय नाही मित्रांनो, फक्त नियोजन नीट पाहिजे, सातत्य पाहिजे आणि कष्ट वेळेवर केलं की सगळे वासरं तयार होतात. आयडीला फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.